केंद्राचं पथक थेट दिल्लीवरनं लासलगावमध्ये आलंय। शेतकरी आणि व्यापाऱ्यांसोबत केंद्रीय पथकाची उच्चस्तरीय बैठक होतीये। देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हावा यासाठी 20% सबसिडी द्यावी। कांद्याचा किमान उत्पादन खर्च 1500 रुपये असल्याने प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान मिळावं आणि कांद्याचं आयात निर्यात धोरण ठरवताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं असे निर्णय एका रात्रीत लागू करू नये अशा ठोस मुद्द्यांवर चर्चा झाली। केंद्रीय पथक अहिल्यानगर, पुणे, सोलापूरचाही दौरा करणार असून संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे। त्यावर केंद्र सरकार काय निर्णय घेतं याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। कांद्याची आवक सुद्धा वाढत आहे। नवीन कांदा सुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेली आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून जास्तीत जास्त कांदा निर्यात कशी होईल व मागील काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा तोट्यामध्ये विकला, कमी दराने विकला, त्यांना अनुदान देणं कसं गरजेचं आहे, त्याचबरोबर हमी भाव कसा या कांद्याला मिळाला पाहिजे, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सबसिडी सुद्धा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, अशा वेगवेगळ्या उपाययोजना या कमिटीला आम्ही सांगितलेल्या आहे व लवकरात लवकर केंद्र शासनाने या संदर्भात निर्णय घ्यावा अशी सुद्धा आम्ही विनंती या केंद्रीय कमिटीला केलेली आहे।